दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा, उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा. हळदीने रंगवूया तिजला, सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे. बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस. ऑफिसमध्ये सुट्टी मिळायला कटकट होत असेल ना तर सोडून दे ना नोकरी. तशी तुला काय गरज आहे नोकरीची? काय जावई बापू, आज गौरीचं नोकरीचा शेवटचा दिवस ना, उद्यापासून जाऊचं नाही त्या का? नशीब आठवलं मला. रेडिओवर एक फार सुंदर कार्यक्रम आहे. याला काय झालं? सगळे माझ्याशी असं का वागतात तेच कळत नाही मला. बघते मी. खरंच लागलं की माझ्या रेडिओला तुमच्या आताची सवय लागलेली दिसते. माझा चालत नाही वाटते याला. काय हे जावई बापू, एकदा नाही ऐकला म्हणून रेडिओत सुद्धा परका केला तुम्ही. तसं नाही मजेत बोललो मी. रेडिओला सुद्धा परकी केलं म्हणजे? जाऊ दे, मला तुमची शुभात घालायचं नाही. मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघतो आता. अहो काय चाललं? रेडिओवरचा कार्यक्रम ऐकूच होतो ना तुमका? आता नाही ऐकायचं मला. वाटलंच माका, मगाशी तरी कुठे ऐकूचा होता? माका सगळ्या माहिती आहे. काय म्हणायचं काय तुम्हाला? सारखी सारखी कसली खुसपट काढताय? मी वादापासून पळ काढतोय आणि तुम्ही मुद्दाम कळ लावता मला. वादापासून पळता? अहो पण माझ्यापासून कसे पळणार? तुमच्या डोक्यात जे काय चालला ना त्यापासून तर कधीच पळ काढणार नाही तुम्ही. कधी कधी तुम्ही का कशाला आणि काय बोलताय तेच कळत नाही मला. अहो कळत नाही का वळत नाही हेच मला समजत नाही. अहो शिव पासून गौरी वेगळी झाली तर ती सुखी होतली काय? नाही, पण तुम्ही तुमची तत्व सोडून तयार नाही. तुम्ही समजता तसं काही नाही. रोज मानाचे घोडे दौडू नका. गौरी खुश आहे, आनंदात आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. अहो जावई बापू हे स्वतःच सांगताय का माका विचारता? हे केस काय उन्हात नाही पांढरे झाल्यात? जावई बापू आजपर्यंत सगळे गौरीचे निर्णय तुम्ही घेतलं. तुमची निवड ती तिची आवड झाली. तिने एक निर्णय काय घेतल्या आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकली. हा, तुम्ही सांगणार आणि ती निर्णय घेणार असा तुमचं ठरलेला ना. मग ती गौरी एकदम कशी काय बदलली? आपल्या हातून निष्ठून चालली का काय असं तुमका भीती वाटली? उगाच तोंडाला येईल ते बोल नका. गौरी असं बोलली का तुम्हाला? अहो तुमच्या विरोधात ती कशी काय बोलतला? हा, पण आता काय झालं काय तिच्या बापाला? हा, तिच्या चेहऱ्यावरचं दुःख नाही दिसत, तिचा प्रेम हातही पण नाही दिसत. अशी कुठली पट्टी बांधली आहे डोळ्यावर का तुमका बघूतच नाही? जो निर्णय घेतलाय तो गौरीने स्वतः घेतलेला आहे. हो, पण तो तुमच्यासाठी. तिने जो काही निर्णय घेतलाय ना तो फक्त तुमच्यासाठी. हे तुमका कळत नाही? हा जावई बापू माका खरं सांगा, गौरी खुश हा काय? उगाच तेच प्रश्न विचारू नका मला. बघलं, माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुमका देऊक येत नाही. हेच ते विचारताय म्हणजे बघताय काय असे? हा, खरं तेच बोलताय मी.
आणि खरं काय ते जाणून घ्यायची इच्छा असत ना तर संध्याकाळी गणपतीच्या देवळात या. थंय कळेल काय ता खरा काय आणि खोटा काय. ओके बाय, आता काय करूचा? काहीतरी करू कसं या. हॅलो शिव, बोलू नको. ऐक, आपल्या नेहमीच्या देवळात तू माका भेटू घे, माका बोलूचा. आता देव तरी काय करणार आजी? अरे मनापासून प्रार्थना केली ना की तो ऐकतो, माझा ऐकतो. तू ये. अरे मुन्ना, किससे बात कर रहे हो फोन पे? वो गणेश जी का विसर्जन देखने के लिए बुलाया है हमारे दोस्तों ने. तो इतना सोच क्यों रहे हो? जाओ विसर्जन देखने जाओ. अच्छा अम्मा, ये टिकट हो गई. टिकट हो गया? बनारस की. अच्छा अच्छा, तो तुम इतनी देर से बनारस का टिकट कर रहे थे? अब यहाँ मन नहीं लगता हमारा. यहाँ मुंबई में हमारा है ही कौन. मुन्ना, टिकट कब का हुआ है? ये कल शाम की. अरे फिर तो हमारे पास बिल्कुल समय नहीं है. लेकिन तुम चिंता मत करो, हम सारा सामान सब व्यवस्थित बांध देंगे. हाँ हाँ, वैसे हमने बॉस से बात कर ली है, 1-2 महीने में ट्रांसफर भी हो जाएगा हमारा. चलिए वो गणेश जी का विसर्जन देखने जाते हैं. ये यहीं रख देते हैं हम. गौरी जी की सगाई है ना, तो उनके लिए खरीदा था हमने. हम तो होंगे नहीं सगाई में, तो वेणु को कह देंगे देने के लिए. इसके साथ में गौरी जी को आगे की जिंदगी के लिए खूब सारी शुभकामनाएं भी देने को कह देंगे हमारी तरफ से. मुन्ना, अरे सगाई में हम नहीं है तो क्या हुआ? अब तुमने तोहफा खरीदा है ना, हम आज ही जाकर दे देंगे. हाँ अरे वाह, कंगन तो बड़े सुंदर है. मुन्ना, तुम जानते हो कन्यादान में सोना देने से पुण्य मिलता है. हम कंगन भी दे देंगे और आशीर्वाद भी दे देंगे. चलो तुम जल्दी तैयार हो जाओ और विसर्जन देखने जाओ. इली गो माझे सुत्तरपेणी, ये. नोकरी सोडलीस? नाही, म्हणजे सरांनी माझा राजीनामा घेतला नाही. नंतर बोलू म्हणाले आणि हवी तेवढी सुट्टी घे असंही म्हणाले. नशीब. आलीस गौरी? कसा झाला लंच? ठीक. मी बघते. अम्मा जी आप? आइए आइए ना, आइए. वो हम गलत समय पे तो नहीं आ गए? नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं है. आप आइए ना, बैठिए. नहीं नहीं बहन जी, बैठने का बिल्कुल समय नहीं है. दरअसल हम आपसे कुछ बात करने के लिए आए थे. गौरी की सगाई के बारे में सुना, बहुत खुशी हुई. अब घर में जब इतनी बड़ी खुशखबरी आई है तो हमें अपने गिले शिकवे भूलकर आगे बढ़ना चाहिए. नहीं, दरअसल हम कहना चाह रहे थे कि हमारी कोई भी बात अपने मन में मत रखिएगा. अनजाने में हमने आपका दिल दुखाया हो तो हमें माफ कर दीजिएगा. नाही नाही, ऐसी कोई बात नहीं है. संतापाच्या भरात होतं असं.
ठीक है, भूल जाइए। नानी जी, आपसे हाथ जोड़कर माफी मांग रहे हैं। असू दे म्हणजे काय, रागातापाच्या भरात माणूस बोलतो ना, मी समजू शकते, म्हणजे मैं समझ सकती हूँ। जी धन्यवाद धन्यवाद। गौरी बिटिया, ये तुम्हारे लिए हमारी तरफ से। नाही नको, मी कसं घेऊ? है बहुत महंगा तोहफा है, मैं नहीं ले सकती हूँ। थैंक यू। बेटा प्यार से दे रहे हैं तुम्हें, और फिर तोहफे में सस्ता महंगा कैसा है? क्यों बहन जी? हाँ नहीं खरं है ते सगळं, पण आप रहने दीजिए। ये कंगन सोने के दिख रहे हैं। हाँ, तो आपकी बेटी भी तो खरा सोना है, और फिर आपने हमारे मुन्ना के लिए इतना किया है, हमारा इतना भी हक नहीं है क्या? ये नहीं, रख लो, रख। अगं ते इतक्या प्रेमाने देतात, घे ना। दरअसल हम सगाई तक रुकना चाहते थे, लेकिन मुन्ना ने टिकट करवा दिया, अब तो हमें जाना पड़ेगा ना। हो पण रख लो, अपना समझकर तुम्हें दिया। अच्छा चलते हैं अब। हाँ नानी जी, हम जा रहे हैं, आपको काशी जरूर आना है। हाँ, मुन्ना ने आपसे वादा किया है ना, और उसकी शादी का न्योता हम आपको अभी से दे रहे हैं। टिकट हम आपको वहीं से भिजवा देंगे। मी येतले ना, माका येऊच काशीक, आणि तसा पण ना माझ्या आशीर्वादाशिवाय शिवचं लग्न कसा होतला? हा म्हणजे मेरे आशीर्वाद के बिना शिवचं लग्न कसा? काय बरोबर ना? आप संभल कर जाइएगा। गौरी, पाया पड़। हो। अरे नहीं नहीं बहन जी, हमारे यहाँ लड़कियों से पाँव नहीं छुआते। अच्छा चलते हैं, घर में बहुत काम है, पैकिंग भी करनी है। हाँ अच्छा अच्छा अम्मा जी। हे ठेव। बघू बघू, फारच सुंदर आहेत ग। तुला आवडले असतील तर तू ठेव। गौरे थांब, अगो शिवच्या अम्माने तुका प्रेमान दिलेल्या ना, मग कोणाच्या प्रेमाचा असा अपमान नाही करूचो। आजी अगं मी तर, अगो त्यांनी तुका भेट म्हणून दिल्या ना, मग तुकाच वापरूक नको काय गो सरे? तुझ्या पोरीक ना तुझ्यासारखीच वाईट सवय लागल्या, कोणी हात पसरल्या की लगेच काढून देता हातातला। अगं गौरे, अगो जपून ठेव, आपल्या माणसांकडून मिळालेली भेटा। चला, गणपती गेले गावाला, 10 दिवस नुसते गजबजलेले गेले, आज एकदम सुना सुना वाटूक लागला गो बाय। गणपती दरवर्षी येतात,
आपण त्यांना नैवेद्य प्रसाद दाखवतो. मुकाट्यानं सगळा बघत असतंय गे बाय. पण एक सांगू तुका, मुकाट्यानं जो सहन करतो ना त्याकाच सगळं सहन करूचा लागता. म्हणजे काय, आपल्या मनातला आपण काही बोलला तर समोरचा ऐकून घेईल याची खात्री नसते ना. आपल्याकडे लेकीचं नशीब तसंच हवं. लहानपणी तिचे लाड करतं, तिला शिक्षण देतात, मोठी करतं, पायावर उभी करू शिकवतात आणि आपल्या मर्जीनुसार तिचं लग्न लावून देत. तिचा विचारच कोणी करत नाही की ती का काय होया. मी पाणी पिऊन येते. अगो माका पण घेऊन ये. हो. हॅलो. हेलो. अरे अरे खय तू, मी आजी बोलतोय. देवळात येतस ना? आ रहे हैं जी, 2 मिनट में आते हैं. हाँ हाँ ये शिव तर येतलो आता. जावई बापू खय रवले काय कळणार ना. हे घे पाणी. हा. आणि आजी चल ना लवकर, उशीर होते, आई वाट बघत असेल. चल अगो चल. माका पाणी तरी पिऊ दे. आजी अगं पाणी तर पी. हा पितय पितय. काय ग, हा पाणी पी ना तू. हा पितय पितय. आणि आजी लवकर चल, आई वाट बघत असेल. आजी तू कोणाला शोधतेस का? नाही नाही. चल ना आजी, उशीर होतोय. हे बघ माका उशीर करूचो नाही कळला. आणि इथून पळ पण काढूचो नाही. हाँ जी. गेलं. तुमच्या दोघांचा काय चाललाय ते माका खरा खरा सांगा. अरे आता का शुंभासारखे उभं रावलं, बोला. आजी चल. का गो, हा एकमेकाच्या डोळ्यातलं सत्य काय ते बघवत नाही का? भीती वाटता मनाविरुद्ध घेतलेला निर्णय बदलूक लागता म्हणून? जी हम चलते हैं. थांब रे, कळतच का याचा? तुम्हाला काय वचन दिलेलं? गौरीक सांभाळीन, तिका काय त्रास होऊ देणार नाही, तिचं मन दुखावणार नाही. काय झालं त्याचा? वही तो कर रहे हैं जी. त्याच्या मनात जे है ते एक तो है. तो ये चाहेंगे वही हो रहा है. आणि तुझ्या मनाचं काय बाबा? वो हमें नहीं पता, पर हम वही करेंगे जिससे गौरी जी को कम से कम तकलीफ हो. आणि या म्हातारीक तकलीफ झालेला चालत तू का? तसा नहीं है जी, पर जो वादा किया हमने आपसे वो नहीं निभा सकते. आप हमें माफ कर दीजिए. आणि स्वतःक माफ करशील? नहीं, कभी नहीं. पर हमारी मजबूरी है जी. चलते हैं. अरे शिव, शिव, अरे थांब शिव. का गो? शिव निघून गेलो. आता का तुझ्या डोळ्यात पाणी? हा अगं तुझा प्रेम आहे ना त्याच्यावर, मग सांग त्या का प्रेम हा म्हणून थांबव त्या का? अगं जाऊ नको देऊ त्या का, सांगो. नाही आजी, मी नाही बोलू शकत त्याच्याशी आणि काही सांगूही शकत नाही त्याला. अगो कायमचं निघून गेलो हायसून, मुंबईत येऊच नाही तो. बाबांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली. मेले तरी ती शपथ नाही मोडणार. अगो खुळी का काय तू? आ तू काय करतस तुझं तुका तरी कळता काय? आ उगीच डोक्यात त्रास करून घेतस तू. हे बघ गौरी, मी तुका सांगतोय, तू त्या अक्षत बरोबर सुखी होऊची नाही, कळला? आणि शिव शिवाय तू राहू शकणार नाही. अगं मग का तुझा हट्ट हा? का का हट्ट करतस? बाबांसाठी.
त्यांच्या इच्छेपेक्षा माझं सुख महत्वाचं नाहीये आजी. शिव माझा श्वास असला तरी बाबा माझं सर्वस्व आहे आणि मी त्यांना कधीही दुखावणार नाही. कधीच नाही. कधीच नाही.